काय म्हणजे सगळ्या पोरून आठवडे थांबले पण काय हो त्याची मन नाही का मी काय सुना बरोबर काय तू चारची लोक मोशी नाही मी ती रात मारून देते मावशीला माऊंगा मावशीला अगं कुठला माझा पदर बाई मी नव्हते भानत अगं कुठला माझा पदर बाई मी नव्हते भानत सायलेन्सर फाटलाय गाडीत होते काढून दुळून माझ्या पाठीमागे येणार बाई सतत म्हशी 2-4 बैल एक नवरा 2-4 पोरं लय मोठा संसार आहे 2-4 नवरे एकदम केलेस का आणि एक नवरा 2-4 पोरं बाजार जायचंय गाडी गाडी मी माल विचारते त्याला नंबर 1 हा ये काय काय येतं काय येतं काय म्हटले मी काय घेतलं ऐकलं मग मी मार घेते साधा सरळ सोपा एकदम सुटसुटी साधा घे घेतला सरळ घे घेतला सुटसुटीत काय घेऊ नको बाई मागच्या टायमिंगला मी सुटसुटीत घ्यायला गेले 9 महिने 9 दिवस गुटगुटीत होते येणे तुझा नेम चुकला मग काय घेतलं मी मार घेते चक्का तू चक्की तुझा खांदा छप्प चक्का नाही दुधापासून तयार केलेला चक्का चक्का घेतलाय काय एकदम साधी साडी ना नंबर 2 काय घेतलं हलवा हा तुझी हलवा हा एवढी लाईट हलवा चांगले चांगले 7-8 जण आतमध्ये बोलवलं होतं रातभर का हलवा हलवा हलवीचा माझ्या मालाचं नाव आहे हलवा नेसती काय साधी साडी दागिना मला निघाले बाजूला तुझी काय झाली काय ते सांग मी माल घेते असं रताळ येत लागले का अगं आज मला उपवास होता आणि त्या दिवशी झाला मला रताळच काय रताळची मुळी सुद्धा कुठं मिळाली नाही आणि तुला कुठं मिळाली रताळ बाई तू रताळ्याच्या गलीला गेलीच नाही तर तुला रताळून सापडत तरी कुठून अगं पुढे बसलेला सगळा रताळाचाच बाजार आहे ना अगं सोन्यासारखी माणसं बसली माणसं तू 5 तुला सारं मग बघ रताळ तुमच्यासारखी साडी नेसून मला जम नाही का फक्त पडकं छप्पर घातलाय आपल्याला जायचं पाणी साडी नेसून म्हणजे पाय बसून पडशील कापड पडून नाही साडी नेसला काही नाही पडकं छप्पर घालला पण गोट्या एवढं पाणी लागलं जरा संपर्क वर घ्यायचा गुडघे एवढं लागलं आज तुझा रस्त्यावर घ्यायचा मांडा एवढं लागलं तुझं रस्त्यावर घ्यायचं असं किती वेळावर घ्या तोपर्यंत चिमणी पाणी पेत नाही मी वर येत तयारी तयारी निघा
शेपूडवर करून दिला त्याच्या पूर्व मी राहिली त्याला काही राग येतो नाही येतोय ना येतो चाव त्याला चाव ए नालायका ए शर्म्या बे पाण्यासारखा मुत होतो मी त्याला सोडणार माझी मशीन आहे विनवणे कर नाही मी त्या पाया पडते नाही नाही तुझ्या पूर्ण पदर मी बसलो कधी बराशी हे मागं पाठी पाठी बसलं द्या तरुण धरला पण तो धरायची जागा चुकला भाऊ काय म्हणतेस जागा चुकला आहे मी तुला सांगून बाईचा तिला कोण धरायचं सांग सांगू हो हो सोड तिथलं सोडलं बरीतलं माझी तिला म्हणत त्याच्या हातात माझं पगार भरायचं रोग आला का मग अरे बाबा त्या पुरीचा त्याला या म्हातारीला मारतो काय तुझ्या दादागिरी काय तुझा रुवा बघ ना कुणाचा होय या रस्त्यात गाला तुला कोणी काढलं रे इकडे कोणी धाडला तुला आमची दाखवली कोणी याला जाण्याची पाऊल वाट आणि बाळा तोंडात तुझ्या पाण्यावर गाव पाण्यावर समाज येणार तुम्ही वेगळा काय करता ऐकायला तुला काय करतो आहे कमी खाता रे तुझ्या हलती का तरी तुझ्या बापाचं खाते का तुला नाही येणार त्याला काय करायचं मग दाट कमी होईल ना शिकू तुला काय करायचं बाकीचं तिच्या नादी लागू नको का बरं रोज इष्टय अरे राग इष्टय हा, हा. एक तर तिला राग येत नाही आणि आल्यावर कुत्र्याला खाऊन देत नाही हा तेव्हा थांबतो ना आपल्या
बघा या मुली कोणाच्या माझ्या पोरी माझ्या तुझ्या मुली तू कोण रे हा तू कोण नाही त्याचा सक्का माझा नवरा माझा नवरा करून तुम्ही तशाच हो ना प्रत्येकीला नवरा होय. जाऊ दे बाई जाऊ द्या मी सांगत त्याला अरे भाऊ सांगत तिला अरे भाऊ प्रत्येक नाही रणती का कोण दुखत आहोत असा प्रत्येक पोरी नवरा आहे मग 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही आता मग चालतं कसं काय वरच्यावर भागत आहे ना गाव आपलं गाव चांगलं आहे ना गावाची माणसं बिले चांगली वेळ कायला प्रसंगाला कुणी बी राहून देत एवढं खोलत तपास करणारा कोण आहे तू मी तुम्हाला काय विचारलं मुली कोण आहे अरे माझ्या पुरी माझ्या तुझ्या मुली आहे एकटीच्या नाही गावात भीक मागून आणल्यात मी तुझा नवरा जिवंत आहे का अजून एक रात्र त्याच्याकडे जाऊ नये मग तुला कचका कळून त्याचा तुझ्या मुली आहे चालला कोणी चालला कुठे बाजारला बाजारात जाता कोणाच्या उपमावरून नवऱ्याच्या उभार मुली होय. वस्त्र भारी वस्त्र तोंडाची नवऱ्याचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही का? त्याला कारण आधी आता तुमचा की नवऱ्याचा मी नवरा आहे. शाबास नवऱ्याचा नवरा म्हणजे आपल्या नात्याने कोण गं? माझा राधाचं पोरणे ए, सांगितलं नवऱ्याचा नवरा म्हणजे डबल नवरा काय म्हणली डबल नवरा डबल नवरा बाई तरी विचार केला म्हणलं पाठ मला डबल मोजा कसं काय लागला अगं खेळले आपल्या नवऱ्याला अधिकार काय करणार म्हणतोय ना तू कोण रे तू आता नवऱ्याचा नवरा म्हणजे कोण हा. ज्याने तुम्हाला केलं तोच मी काय म्हणला सर्वांना मी केला आधी आम्हाला सर्वांना तू केलं एकट्यानेच उन्हा तानाचं बरं जमलं तुला ए, कोणी इकडे जा, इकडे ये, समोर, ये, पळ, हिला केलं का हिला असं करून केलं हिला केलं हिला सुद्धा मीच केलंय तू आईजीवाला काही लाज वाटते का काय झालं? त्या पोरीच्या सीताफळ अजून डोळा तरी उघडलाय का काय केलं रे आता काय केलं निर्माण केलं निर्माण पण सर्वांच्या आधी मी तुला केले मला केलं म्हणतोय मग मला जाणवलं कसं नाही ग नाही केलं असेल बरं का पण त्या टायमिंगला मी झोपीत असेल आता काय केलं निर्माण का निर्माण करता करता यांच्या काळचा जग नायक निर्माण करणारा वॉशिंग पावडर निर्णयवाला तू नाही गावाचा जोक नाही हो. हा उमायची नायकाचा पुतण्या तो नाही ही कोण ओळख आता ओळख हा मग पोल्ट्री ते कोंबडी चांगली तपासतोय हे ही नाही पडली मग ही कोणी ओळख बुजगावण्यासारखं काही दाखवलं म्हणजे त्यांनी सांगू तू तुम्हाला अशी माझी माहिती काय पडणार नाही करणार? बरोबर ना हा म्हणलं हातोडा सांग हाय गोरा जोडले हात जोडले जोडले दोन्ही डोळे झाकायला सांग दोन्ही डोळे जागा हो त्याने हात जोडायला हा ना. लावले डोळे पण झाकायला बघ लावले ना. डोळे झाकायला लावून हा काय करणार आहे गं? आपल्याला चोखोबार देणार आहे ग आता त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्यावं हो ना, तानाचं तुझं रंगरण हे. माझं पणीत ठेवायचं माझं नाव तसा हात जोडले जोडले. डोळे झाकले हा. म्हातारे हो आता करू का सुरुवात त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्या पडलं चांगला ढिला पडशील आम्हाला हात जोडायला लाव डोळे झाकायला लाव कर आमच्या दुकानाचं शटर वर कालोबरणी भाकन कर सगळ्या चिवड्याचा सध्यालाच आता माझी माहिती सांगतो हा. मी कोण कसा आई महाराज की साईनाथ बाबा की श्री स्वामी समर्थ महाराज की कैलासवासी तुकाराम खेडकर की कैलासवासी कांताबाई सातारकर की मलबाई जागारी काय म्हणली उचलते कसं आहे का ते तू
सुपाट जोंधळ गोळी ते काय म्हणली सुपाट जोंधळ गोळी आणि बाई मी खुशाला म्हणते ऊसात कोंबडी झोपते काही पात्रात कापला असतो नाही का सुपात मी विचार करते लो काय गो आम्हाला एकच का लागतोय गोपिका लागला चंद्रिया गोपिका देवा माझी थोडीची मोठी माहिती पटली का तुझी ओळख पेटली पटली बंबन आता आमच्याकडे काय अपेक्षा आहे भाऊ त्यांना सांग देवरुष नाही म्हणाव देवाची भक्ती करायला लागेल ही माझी पोरगी ही माझी भक्ती तुझी मुलगी आहे नवरा मेल्यावर झाली तुला शोभत नाही 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 हे मेल्यावर नवरा झाला मी पोटात होते तर माझा बाप मेला असं म्हण आता बाई आम्ही परत उलटले काय तुझी मुलगी माझी पोरगी तुला शोभत नाही ना हा शोभत नाही ती बापावर पडली बापर पडली का गाडा तुला हिला बाजारला जाऊ दे हिला नवऱ्याचा लय तरास आहे भाऊ काय करतो ना नवरा हिला तरास का देतो माहितीये का बरं ही त्याला करून देत नाही काय? स्वयंपाक तो बिचारा कामाला जातो ना मग तो काय करतो घरी येताना ना देशी पिऊन होतो देशी आणि आज घालू घालू काय घालतो घरात घालू मारतो मग हे माझी पोरगी किती खराब झाली लय खराब झाली शोभत नाही नाही तिला पाहते जाऊ देत आहे तू शरणारी गेली नाही मुंगी प्रमाणे लहानपणात दे का देवा मुंगी साखरेचा शिरा रवा हा जाऊ दे म्हातारी विष्णू तुला शरणारी शरणारी हा तू सुद्धा शरण यायचं हा उतर घे पदर घेऊ ना उतर घे बरं पदर घे लीनता नंबर का लीनता वा वाकून करू ना वाकून मग हात जोडायचे पहिले हात आता म्हण देवा मी तुला शरण आले मी तुला शरण आले कशाप्रमाणे बोकडाप्रमाणे गोकुळ कधी वाचतो का
तुला माझी भक्ती करा.
पारंपरिक गळ आणि गवळण आणि आता सादर होत आहे आधुनिक कृष्ण लीला राधा कृष्ण आणि गोपिका यांचं समूह नृत्य यामध्ये आपल्या समोर येतील आमच्या पदातील सुंदर सुंदर गोपिका तर सादर केलेत आहोत राधा कृष्णाच्या प्रीतीची रास लीला
राम चांदेकर काय चाललं? राम 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 राम. काय चाललं बरं आहे का? एकदम आनंदी चाललेलं आहे. तुझ्या गावच्या मंडळी कसे आहे? अरे मजा करते. चांदेकर घरच्या मंडळी कसे आहे? सुखात आहे, सगळं आनंदित आहे रे. एकदम मजेत, एकदम सुखात, एकदम आनंदात. काहीच अडचण नाही. अरे लाज धर जरा लाज. झालं काय? लाज धर लाज. अरे झालं काय सांगशील ना. अरे करायची नाही तर मराठी थोडीफार लाज धर. एवढी मोठी श्रीमंती तुला देवानी दिली त्याचा काय उपयोग आहे का गावाला? काय केलं पाहिजे म्हणतो. अरे स्वतःचा संसार तर सायन्स करते बरोबर आहे. पण संसार करता करता थोडाफार हिस्सा देवाला द्यावा लागतो. दिलाच पाहिजे तर. बघ धोनीराज बाबाच्या आशीर्वादाने किती आनंद घेऊन राहिले. अरे असा आनंद आपल्या गावात आहे का? आपल्या गावात अजिबात असं नाही. अरे आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा पाहायला जाते त्याची जरा लाज वाटली पाहिजे तुझ्या जीवाला. यावर्षी निर्णय घ्यायचा या गावचा आदर्श घेऊन की आपल्या गावच्या यात्रेला सुद्धा तमाशाचा कार्यक्रम आणला पाहिजे. लोक कलावंताला मान सन्मान दिला पाहिजे. त्याकरता चांदेकर तुला फोन लावला कुठे बी असेल तू गावच्या यात्रेला आला पाहिजे. अरे तुला माहित नाही का? अरे मी पहिला मुंबई पुण्याला होतो. आता सांग किती महागाई वाढली बरं. महागाईच्या भटक्यामुळे आता मुंबई पुन्हा परवडते का हातावरच्या माणसाला. त्याच्यामुळे मुंबई पुन्हा सोडून दिली. म्हणलं आपल्याकडता 15 एकर गावाकडे जमीन आहे तीच कसली पाहिजे. आणि त्याच्या सरकारने भरपूर सुविधा काढल्या शेतकऱ्यांसाठी. सरकार म्हणते झाडं लावा पाऊस पाडा, झाडं लावा पाऊस पाडा. पण झाडाला अनुदान सुद्धा सरकार द्यायला लागलं. म्हणून डोकं चालवलं पुन्हा मुंबई सोडून दिली. गावाकडे आपण शेती करायला लागलो. माझ्यामुळे तू खेडेगाव घातलं तुला वाटलं खेड्यातच जगता येईल आणि खेड्यातून तू शेती करायला लागला. माझ्या शेतकरी दादाचे जोर सारा जगच काय पशु पक्षी सुद्धा अन्नाचा हात खाते फक्त शेतकऱ्याचे जीवन. म्हणून मी डोकं चालवलं. 2 एकर ऊस स्वतःच्या मोळा तिथं 200 झाडं बसवले. 200 झाडं. ऊस कशाला बोलायचं 5 लाख रुपये आले असते रोज. अरे ऊसाला अनुदान भेटतं ना. अरे झाडाला अनुदान भेटतं म्हणून डोकं चालवलं. 1 वर्ष झालं तरी अनुदान भेटताना, 2 वर्ष झालं तरी अनुदान भेटताना. मला तर चांगला काही लावलाय. अरे म्हणलं आपल्याला अनुदान का भेटताना म्हणून डोकं चालवलं. तलाठी ऑफिसात गेलो. तलाठी भाऊसाहेबाला घेतलं, सरकारला घेतलं. डायरेक्ट वावरात नेऊन झाडाचे फोटो काढून घेतले. चांदेकर आता अनुदान भेटणार आणि गावच्या यात्रेला सहकारी लाभणार. 11,000 रुपयाची पावती करावं लागेल अनुदान भेटल्यावर. अरे काय अनुदान भेटलंय ते लय उलट झालं रे. जे झाडाचे फोटो काढले होते ना ते डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशनला दिले. आणि पोलीस आणि झाडं कोणते लावले? गांजाचे झाडे लावले अनुदान घ्यायला बघतो. अरे ते झाडच देत नाही. अरे झाड पालायचो. समाज बिघडायचं काम करू नको. गावची यात्रा जवळ आली वेळ घालायचं नाही. यात्रा कमिटी सक्षम असल्याशिवाय आणि गावकऱ्याची साथ असल्याशिवाय बरोबर आहे तमाशाचा कार्यक्रम गावात येऊ शकत नाही. त्यासाठी हुशार माणूस कोण जुना माणूस मुबारक भाई बोरगावकर आवाज देतो. या बोलून मुबारक भाई बोरगावकर. काय चांदेकर मंडळी कसं काय चाललंय तुमचं? काही नाही. हे जत्राचे नियोजन चालू आहे. आपल्या गावात तमाशाचा कार्यक्रम नाही. बाहेर गावचे लोक आनंद घेते आणि तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत कला. तिला जपण्याचं काम आपणच केलं पाहिजे. परंतु तुम्ही म्हणता यात्रा कमिटी देते परंतु माझ्या घरात भांडण चालल्यामुळं माझा काही मूड नाही यात्रेकडे. जिथं संसार आला तिथं भांडण चालणारच. अरे असणारच ती भांडण पण एक क्षणापुरतं असावं पुन्हा ते लागून असावं. परंतु आमच्यात तसं नाही. अरे आमच्याच घरात नुसतं राजकारण. बायको एका पक्षाची आणि मी एका पक्षाचा. त्यामुळे आमचं दोघांचं काही टिकवूनच बसून राजकारण सारंच घरात शिरलेलं आहे. नाराज राहायचं नाही. अहो काय सांगायचं तुम्हाला. बायको आहे सत्ताधारी पक्षाची आणि मी विरोधी पक्षाची. आता बऱ्याच दिवसाच्या नंतर शेवटी नवरा बायको म्हटल्याच्या नंतर माणसाच्या मनात काही ती भावना निर्माण होणार. अर्धांगिनी तुमच्या अर्धांगिनी आहे. बऱ्याच दिवसानंतर मलाही वाटतं की आपल्या बायको बरोबर 2 शब्द प्रेमानं बोलावे. अगदी बरोबर आहे. म्हणून साठी मी तिच्या बायकोच्या खोलीजवळ गेलो. परंतु आता बायको बरोबर बोलायचं म्हटल्यानंतर ती सत्ताधारी आहे. त्यामुळं राजकारणातच बोललं पाहिजे. अगदी बरोबर. तेव्हा म्हणलं गेलो आणि दाराचा ठोठवला आणि तिला आपण आवाज दिला. म्हणजे कोण आहे बाहेर? अहो म्हटलं मी चालू. म्हणजे काय आला म्हणजे काय आहे म्हटलं आमचा उमेदवार तुमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. रात्री 12 वाजता. बायकोनं ऐकून घेतलं आणि बायकोनं आपण उत्तर दिलं. म्हणजे पक्ष प्रवेश बंदी असल्या कारणानं तुमच्या उमेदवाराला आमच्या पक्षात येता येत नाही. अरे 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 नाराजी झाली सांगितलं. नाराज झालो माझ्या खोलीत येऊन झोपलो.
कशी झोप लागते का उलटा पालटा व्हायला लागलो. बराच वेळ गेल्यानंतर माझ्याही खुर्चा दरवाजा वाजवला. हा झालेला मी जिथे बोललो मला कोण आहे बाहेर म्हणजे अहो मीच आले आहे. म्हणजे आता काय आलं त्याचं काय म्हणजे तुमच्या पक्षात उमेदवाराला आमच्या पक्षात येण्याची परवानगी मिळाली. अरे वा आनंदाची बातमी मुबारक भाई. म्हणलं आता त्याचा काय उपयोग आहे. काय झालं आमचा उमेदवार उभा बी राहिला आणि तो पडला. त्याचं दीपाची जप्त झालं. तुम्ही असं तिथं जाऊन झोपा. आम्ही बी झोपलो सकाळपर्यंत तुमच्या ड्युटीला आलो. या वयात उमेदवार पडला काय जाळे लावले. गावच्या जवळ आला. माणसाच्या आयुष्यामध्ये विनोद पाहिजे. विनोद हा माणसाच्या जीवनाचा एक भाग आहे. जीवनामध्ये विनोद असेल तर काय झाले बाबा काय नाही लागले शांतता जरा आहे का. माणसाच्या जीवनामध्ये विनोद पाहिजे आणि विनोद असेल तर सर्व काही जीवन आनंदमय होतं. या आनंदात भर घालणारी आणखी दोन माणसं रविवारी नगरकर आणि तो गणेश बीडकर या दोघांना बोलवून घ्या. त्यांच्या विचारांना आपण पुढच्या कामाला लागू. योग्य नाव सुचवले रविवारी नगरकर गणेश बीडकर. तोंडी घेऊन पुढे येतोय. तू का मारलं असंच मारलं. तू मारलं म्हणून मी का मारलं. तू तरी मारलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पैसा झाली गोष्ट काय म्हणणार. गाव सोडल्याशिवाय माणूस सुधरत नाही. शेवटी गाव सोडल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. आणि माणूस कितीतरी बाहेर गावी गेला असला गावच्या आठवण आल्याशिवाय लागतं. शेवटी जन्म दिलेलं गाव आहे आपलं ते. आणि त्यात आपल्या गावाची यात्रा मजाच मजा. गावाकडे आलो तुला माहिती मला 2 पोरं एवढं ठीक आहे. कुत्रीचे पिलेत का एवढे बोबल एवढे आहे बरोबर. माझ्या पाठी मागले काय रे पप्पा आम्हाला यात्रा घेऊन चला. बरोबर बाबा. आता मला खरं सांगाय पोरांचा हट्ट कोणी पुरवायचा. ग्रामपंचायत. तू घरी नसतो ना म्हणून म्हणलं. आता मी घरी नाही म्हणलं माझ्या बाईचं पोरं ग्रामपंचायत मग मस्त मी पोराच्या पोटा हादरलं. यात्रेत गेलो. यात्रा मस्त पैकी फिरलो. संध्याकाळी जेवण खाणं झाले. झोपल्यावर मला स्वप्न पडलं. गोवाला डायरेक्ट मला स्वर्गात घेऊन गेला. स्वर्गात घेऊन गेला डायरेक्ट स्वर्गात. बापरे. मग पाय गणेश ते स्वर्गात पाची पकवानाला नुसतं खायला होतं. माझ्या कधीनं आलं पाण्यात आलं तुझ्या खाण्यात. आम्ही वाजता खाल्लं. तिकडे रंबावर वर्ष नाचायला लागली. बारीक नाचे सुंदरी. आपल्याला माहिती मला पहिल्यापासून तमाशात राहिला. तिथं जाऊन बसलो. तिथं बसल्यानंतर मला संड असला. त्या आवाज खाल्ला त्यात आणि तुला हागायला म्हणजे संड असला स्वर्गात जायचं कुणीकडे. मग ते बोला म्हणलं बोहा मला संड जायचं. तुम्हाला किती नाव आहे जा मला वावर मोकळायचे तिकडे म्हणला असेल का. मग वावरात गेलो. संडासाचं बसलो. चांगलं झाली गणेश पाणी कुठे नेतो. तसाच गेला. पाणी कुठे नेलं. परत वापस गेलो. बोला म्हणलं भाऊ पाणी नाही. तो मला बांधावर गावात गवत उठून तुझा कार्यक्रम करून परत बांधावर गेलो. पहिला झटका मारला गवत दुसरा झटका मारला गवत डोक्यात फिरलं. गावताला दोन्ही हाताने असा पिळा दिला. बांधाला पाय लावला. तिसरा झटका जसा मारला तसा बायकोनी मला एका खाट्याच्या खाली पाडला. बायको मला काय माहिती पॅन्टी धागला ते हागला माझी उपटायला लागला. डोक्याची केस डोक्याची गवत म्हणून धरलं होते तिने. बरोबर मला काय नाही वाटलं. एकदम चांगलं. साठी घरात बांधलं पाहिजे. नवरा बायको दुसरं कोणी तिकून आलं तिकून भाट तिकून आलं तिकून भाट. रागावा की पट्टा काढला. बायको सांगली अभिनंदन. तशी बायको हल्ली तशी मायरी निघून गेली. बरं झालं. हे काय केलं काय झालं परत पस्तावा. सगळं हाताने काही शिळा घेतलं. सगळं घरातला बरोबर. तुला माहिती आज आपल्या एवढा काम बिझनेस मोठा त्यांना कोणालाच माहित नाही. त्याची बायको धंदा करते. धंदा दुधाचा तुझे पैसे मी खातो. मला दुधाचा धंदा नाही तुमचा नाव घेणं. मग काय मग काय बायको निघून गेली. दूध काढायला पाहिजे माझ्या. पण आता दूध तर नाही नेलं. धंदा पण पडत करायचं काय घेतले रागाव चरवी. गेलो मशीन दार काढायला. मारलं कासाव पाणी. कासाला घालला मशीन लागला. हात वळा तर तुझी बायको झाड काढायची नाही. तुझा हात माझा हात वळा. आता करायचं काय पण डोके हुशार. पळत घाल गेलो. रस्सी आणली. मशीन दोरी पाय बांधली. आता कशी मारीन का परत कासाव पाणी मारलं. कासाला हात घालणार मशी शकतात का डोळ्याला. शेणाने मोताने भरलेला जिवाळी टोळा लागला. काय करायचं परत घरात गेलो. रस्सी आणली. मशी शेपडाचं उतरलं वर आलेला बांधलं. परत कासा पाणी मारलं. कासा हात घालणार कासा हात घालणार
तेवढ्यात मला आधी मुतायला नक्कीच्या लागणार शेपूट लागल्यामुळं म्हणजे इकडे तिकडे कुठतरी जावा तर म्हैस पाहणार तुझी बरोबर करायचं काय इकडे तिकडे बघितलं म्हशीच्या मागे चेन उघडली तिथंच लागलो मुतायला बरोबर आहे तेवढ्यात बायको तिकडून आली आणि बायको ते सगळं बघितलं खाली म्हशी 2 पाय बांधलेली वर शेपूट बांधलेलं म्हशीच्या मागे मी आमची चेन उघडी ते बघून बायको मला काय म्हणते वांगणी रात्री माझ्या सगळं दिवसा म्हशी अरे ते गैरसमज झालं की नाही अचानक बघितलं नाही समोरच्या मित्रांना कोणी आमची विनंती आहे कारण मुलीचे गाणे अडचून जातात त्यांना कपडे बदलायला चान्स लागतोय म्हणून आम्हाला कॉमेडी सगळं रसिक शांत ऐकतं तुम्ही 2-4 जण फक्त आरडतात तर विनंती आहे त्यांना कपडे बदलून तर फक्त आम्ही 2 मिनिटं तुमची करमणूक करत असतो फक्त मध्ये मध्ये काय आरू नका एवढी हातळू विनंती आहे गाणेच म्हणाले त्याची काही काळजी करू नका आता आम्ही कीर्तनाला बसणार नाही गाणेच आहेत पण फक्त त्याला कपडे बदलून तर थोडा चान्स भेटला पाहिजे थोडी हातळू विनंती आहे गावच्यात राहिले तमाशा नाही जायचं आपण 4-5 जण तुकार झाले आपल्याला 2 पोरं हुशार आहे गणेश माडी पुणे गेले आणि त्याला हुशार मास्टर रघुवीर केळकर यांची धाकटे मोहित केळकर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समोर हा विचार म्हणून पुढे काय करायचं अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु श्री शंकर महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय इस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता इस मुल्क की सरहद के निगहबान है आंखें नूर हक शम्मे लाई को बुझा सकता है कौन जिसका हमें हो खुदा उसे मिटा सकता है कौन हर घड़ी हर जगह जुबाबे ऊपर वाले का नाम है इस महफिल में बैठे सभी मेरे प्यारे भाई और बहनों को मेरा प्यार भरा सलाम है तस्मै श्री गुरुवे सुस्वागतम पलूस आणि पंचक्रोशीतील सर्व रसिकांच्या जननी मास्टर गोविंद केळकर सर कांताबाई सातारकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचा मानवचा मुजरा रसिक मायबाप आज सागर आपण रसिकांनी आम्हा कलावंतांना खूप प्रेम दिलं आहे आणि आम्ही कलावंतांनीही आपल्या या प्रेमाला पात्र ठेवण्यासाठी कलेच्या माध्यमातून मनोभावे आपल्या रसिकांची सेवा केलेली आहे पण आम्ही तमाशा कलावंत जरी असलो तरी या समाजाचाच एक भाग आहोत आणि याची जाणीव आम्हा कलावंतांना आहे म्हणून आम्ही कलावंतांनी आपले फक्त मनोरंजनच केले नाही तर कलेच्या माध्यमातून वेळोवेळी समाजातील ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर मांडून जनजागृती आणि समाज प्रबोधन देखील केलेले आहे आणि आज आम्ही या गीताद्वारे समाजातील एक ज्वलंत प्रश्न आपल्याला विचारणार आहोत
आपल्यासमोर मांडणार आहोत. फक्त आम्हा कलावंतांचा हा प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचला आणि आपल्याला आवडला तर टाळ्यांचा आशीर्वाद द्यायला विसरू नका. हीच आपल्या चरणी प्रार्थना. आपला हा भारत देश आज 21व्या शतकातली वाटचाल करताना एक विकसनशील देश म्हणून उभ्या जगात नावावर उपासित आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश आज आघाडीवर आहे. एवढेच काय, आज आपल्या देशात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला भगिनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. पण ज्या आपल्या भारत देशात नवदुर्गा म्हणून स्त्रियांची पूजा केली जाते त्याच आपल्या देशात आजही नवजात बालिकांची गर्भातच विधून हत्या होते. आणि एवढ्या सगळ्यातनं ती सगळी वाचली आणि मोठी झाली. तर आजही पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये स्त्रियांवरचे आणि बालिकांवरचे अत्याचार ही न्यूज चॅनलची हेडलाईन असावी. हे आपलं दुर्दैव आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी कायदाच कठोर व्हायला हवा. पण नुसता कायदा कठोर करून चालणार नाही तर महिलांकडे, स्त्रियांकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी. हे सत्य आणि हा ज्वलंत प्रश्न आज आपल्या समोर सादर होत आहे. रात्रीचे 3 वाजण्याची वेळ. मेडिकल सेमिनार, कोलकाता मेडिकल कॉलेज येथील हाच तो दुर्दैवी प्रसंग. आज से अब से याद मेरी मैं तुमको ना छूने दूंगी. जान को चाहे छलनी कर दो, मान को ना छूने दूंगी. आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी. जान को चाहे छलनी कर दो, मान को ना छूने दूंगी. छूके देखो दिल मेरा, तुम दिल में अपने बदलोगे. पर चल के देखो तो मैं तुमको नहीं छोड़ूंगी. मैं तुमको नहीं छोड़ूंगी.
ताकद करून दिली आणि स्वयंपुढे चालत नाही, मग या वासनांत नराधमांची नजर वळते ते 5-5, 6-6 वर्षांच्या कोवळ्या बालिकांकडे. दुपारची जेवणाची सुट्टी, बदलापूर माध्यमिक विद्यालय येथील हा असतो माणुसकीला कायम भासणारा नीच प्रसंग. अजून किती दिवस स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या उघड्या डोळ्यांनी पाहणार आहात आपण? अहो, त्यासाठी कायदाच कठोर व्हायला हवा. यांच्यासारखं नीच कृत्य करणाऱ्या नराधमांना कोर्ट कचेरी जेल न दाखवता भर चौकात जनतेसमोरच कोळ्या घातल्या पाहिजे. जय हिंद. जय हिंद. नमस्कार जी हाँ प्यारे दोस्तों, आप लगाए बैठे हैं नजर के तीर. जी हाँ, आप लगाए बैठे हैं नजर के तीर. हम आपके सामने उस कलाकार को पेश करने जा रहे हैं जिसे देखकर न रुकने दीजिएगा सांस, न टूटने दीजिएगा धीर. उस महान कलाकार का नाम है कलाभूषण
कला प्रेमी मास्टर रघुवीर गुरुजनांना माझ्या माय भगिनींना रघुवीरचा मानाचा मुद्रा तब्बल 30 वर्षानंतर आपल्या पवित्र चरणाच्या सेवेची संधी योगीराज महाराजांच्या आशीर्वादाने आणि या सरस्वती मातेच्या आशीर्वादाने माझ्या आणि माझ्या कलावंतांच्या पदरी पडते हे मी माझं परम भाग्य समजतो आणि या शुभ प्रसंगी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपला हा आजचा कार्यक्रम चांगला व्हावा याच्यासाठी जुन्या जाणकार कलावंतांचे आणि आपल्या दैवतांचे आशीर्वाद पाठीशी घेऊ. हे माझे आई वडील कैलासवासी तुकाराम खेडकर आणि आई कांताबाई सातारकर यांच्या मंगलमूर्ती शतशः प्रणाम. सप्तशृंगी माता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर 100 वेळा नतमस्तक होऊन योगीराज महाराजांच्या चरणावरही 100 वेळा नतमस्तक होऊन आणि या माझ्या सर्व अन्नदात्यांना आणि तुमच्या कुटुंबाला हे वर्ष सुखात समृद्धीत भरभराटीत यशात जाओ ही प्रभूचरणी प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. ही सुरुवात करण्यासाठी एका कंपनीचे निवेदक गायक एकूणदा जवान तुम्हाला ठेवत ठेवणारा कलाकार राज खुल्लम. नमस्कार, राम राम, सुस्वागतम. प्रथमतः पुरुष आणि पंचकृषीतील सर्व रसिकांच्या चरणी आम्हा गणावंतांचा हा मानाचा मुजरा
काळजी करू नका मंडळी. आता तुमचा समज असा झाला असेल की कार्यक्रमाचा निवेदक समोर आलाय, आता याची बडबड आपल्याला किती वेळ ऐकवतोय असं अजिबात होणार नाही. नो बकवास, फक्त मनोरंजन खास. सुरुवात करणारा तुम्हा सर्वांच्या आवडीच्या रंगारंग गीतांच्या रंगारंग रंगबाजीला आणि आता सादर करीत आहोत बॉलिवूडचे किंग खान अर्थातच सुपरस्टार शाहरुख खान आणि दिव्या भारती यांचं गाजरे गीत. चित्रपटाचं नाव आहे दिवाना. गीतासाठी आवाज अमृता आणि राज यांचा आणि गीत साकारण्यासाठी येत आहे उभा महाराष्ट्र, ज्यांना तमाशा सृष्टीचे सुपरस्टार म्हणतो असे कलाभूषण मास्टर वी खेडकर आणि त्यांची साथ देणार आहे आपण जिची आतुरतेने वाट पाहता तीच शेरो शायरीची क्वीन नदाकारीची राणी स्नेहारका मंदा राणी.
शाबास करा मंडळी, जरा टाळ्या वाजवा की. सरकारने अजून टाळ्यांना जीएसटी लावलेला नाही, मन मोकळ्यापणाने वाजवा. काय मंडळी, कसं काय चाललंय तुमचं यावर्षी? ओके चाललंय का? अच्छा, मला बसवत आहे. तोंडाने ओके म्हणताय, पण यांच्या मनात काय खबर सुरू मला चांगलं माहितीये. आमच्या सगळ्या दोस्तांची इच्छा बास, आता कवळा टचक स्मार्ट पुरी यायला पाहिजे, काहीतरी हंगामा व्हायला पाहिजे. काळजी करू नका. खरं तर आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आणि बहुतेक करून तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला चांगलं माहितीये. आता मंडळी शिवार भरले म्हटल्यावरती पाखरं येणारच. सादर करीतात साजन मेंद्रे यांचं नवकोरम मराठमोळं लोकगीत. झालं का? आता मनासारखं झालं का? बरं, आता तुमच्या मनासारखं झालंय, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर बघू कोण बरोबर देते. दोस्तांनो, पाखरं कुठे आहेत? पाखरं ही वरती आणि पिंजरे तुमच्याकडे. कोणाकडे? तुमच्याकडे. आले मोठे पिंजरेवाले. अनुभव कमी तुम्हाला. तुम्हाला एक सांगू का दोस्तांनो, जोपर्यंत आपलं लग्न होत नाही ना, तोपर्यंत आपण आझाद पाखरं आहोत. आणि एकदा का लग्न झालं आणि पाखरू या पिंजऱ्यात अडकलं, त्याच्या आयुष्यभर सुटका होत नाही. खरं की नाही दादा? तू
बघू ते मामा कुठेच नाचतायत ते. तुम्ही कोणी नव्हते मगाशी स्टेजवर मी एकटेच नाचत होते. मामा पिंजऱ्यात जायची हाऊस भागली नाही का? पिंजऱ्यात जाऊन जाऊन अशी तब्येत होती बरं का. तू वाजत गेले पाखरू माझ्या पिंजऱ्यात, 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 तू वाजत गेले आपल्या भारत देशात शास्त्रीय संगीतातली अनेक घराणी प्रसिद्ध आहेत, पण आपल्या महाराष्ट्रात लोकसंगीतातले असे घराणं प्रसिद्ध आहे ज्या घराण्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली. ते म्हणजे लोकगीतांचं शिंदेशाही घराणं. आणि आता सादर होतात शिंदेशाही घराण्याचा मानाचा तुरा आणि लोकगीतांचे बादशाह अर्थातच आनंद शिंदे यांचा मराठवाडा हंगामा. आणि हंगामा करण्यासाठी येतात अमेरिकन बेबी पूजा. तर सादर केली बाब बेबी पूजा आणि नृत्य कलाकारांसमवेत आनंद शिंदे यांचा गावरान मराठवाडा तडका.
Thank you.